सर्वांना सादर जय जिनेंद्र. मी डॉक्टर स्वप्नेजा कळमकर. माझं BMA झालेलं आहे आणि मी एक योग टीचर पण आहे. मी मुक्ताई योगाभ्यास केंद्र परभणी येथे एक योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपण ज्या वेळेला आपण शरीराचा विचार करतो तर आपलं आरोग्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला योग्य आहार मिळणं गरजेचं आहे. पण ज्या वेळेला तुमच्यासारख्या कामगारांचा प्रश्न येतो, ज्यांचं सगळं आयुष्य या पोटापाण्यावरच अवलंबून आहे आणि त्या पोटापाण्यासाठी सतत काम करावं लागतं, तर त्यावेळेला त्या आहाराचा फारसा विचार करता येत नाही आणि आम्ही पण तुम्हाला त्याबद्दल काही सांगणं हे थोडं चुकीचं ठरू शकतं. पण आहे त्या उपलब्धतेमध्ये किंवा तुमच्यासमोर जे काही साहित्य अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्यातनंच तुम्ही किती छान पोषण मिळवू शकता आणि तुमचं शरीराचं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकता त्या संदर्भात छोट्या छोट्या काही टिप्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पोषक आहार खाताना आपण काय खावं याचा विचार करण्यापेक्षा आधी आपण काय खाऊ नये हे आपण बघू, नंतर काय खावं याकडे वळणार आहोत. ज्या वेळेला आपण विचार करतो आहाराचा, तर तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत कामामध्ये तुमचा दिवस जात असतो. त्यामुळे तुम्हाला पटकन जे शिजवता येईल ते खाऊन आपण आपल्या पोटाचा प्रश्न सोडवत असतो. पण अशा वेळेला हा विचार करताना आपण बऱ्याचदा काय होतं, सकाळी घाई होते म्हणून आपण आदल्या दिवशी जास्त भाकरी करून ठेवायच्या आणि मग त्याच सकाळी खायच्या हा विचार करून जास्त भाकरी करून ठेवतो. पण ते जे आदल्या दिवशी केलेल्या भाकरी आहेत त्या शिळ्या होतात आणि मग ते शिळं अन्न एखाद्या दिवशी खाल्लं तर काही फरक पडत नाही. पण वारंवार रोज सतत जर आपण ते अन्न खात राहिलो तर शिळं अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढतो. मग वात वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जडपणा येतो, आपल्याला वेगवेगळे सांधे अकडतात, सांध्यांच्या ठिकाणी वेदना किंवा आपल्या शरीरामध्ये अंगदुखी जाणवणं यासारखी लक्षणं दिसायला लागतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला काम करताना पण जाणवतो. कारण तुम्हाला दिवसभर उन्हामध्ये उभं राहायचं असतं, शिवाय पायाखाली जो उसाच्या ठिकाणी भरपूर पाणी दिल्यामुळे चिखल झालेला असतो, त्या चिखलामध्ये पाय रोवून दिवसभर उभं राहावं लागतं, बऱ्याचदा वाकून काम करावं लागतं आणि मग अशा वेळेला तुमच्या पायांचं कमरेचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं असतं आणि जर वात शरीरामध्ये वाढला तर त्या दोन्हींचं आरोग्य आपलं धोक्यामध्ये यायला सुरुवात होते. त्याशिवाय आपण पटकन करता येईल किंवा तोंडाला चांगलं लागतं, बऱ्याचदा उघड्यावरचे पदार्थ स्वस्त मिळतात, पोट भरतं म्हणून पावासारखे पदार्थ पण आपण खात असतो. ते तोंडाला चवीला चांगले लागणारे जे पदार्थ आहेत ते पुढे जाऊन आपल्या आरोग्याला हानी पोचवत असतात आणि मग तुम्हाला पोटदुखी होणं, वारंवार काही वेदना होणं, पोटामध्ये पोट बिघडणं यासारखी लक्षणं पण दिसायला लागतात. बऱ्याचदा आपण भाकरीसोबत काही तोंड लावणं म्हणून कोरडं तिखट किंवा मिरचीचा ठेचा या गोष्टी खातो, त्यापासून पोषण मिळत नाही, तोंडाला फक्त थोडी चव मिळते, कमी वेळामध्ये होतं. पण त्यामुळे मग तुम्हाला छातीच्या ठिकाणी जळजळ होणं, मूळव्याधीचे सारखे त्रास होणं, म्हणजे आपल्या लघवीद्वारे किंवा आपल्या संडासद्वारे रक्त जाणं यासारखे लक्षणं यामुळे आपल्याला दिसायला लागू शकतात. मग आता हे सगळं टाळत असताना मग आपण काय खायला हवं याचा विचार करणं पण गरजेचं आहे. मग काय खायला हवं, तर जे तुम्ही रोज खाता त्याच अन्नामध्ये थोडासा फेरबदल जर तुम्ही केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पोषण मिळतं. मूलतः आपला महत्त्वाचा जो आहार आहे महाराष्ट्रातला तो भाकरी हा आहार असतो. उलट चांगली गोष्ट आहे की आपण गहू तांदूळ जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खात नसाल तर उलट भाकरीचे सारखं जे अन्न आहे त्यामधनं तुम्हाला वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्ही वैशिष्ट्य देऊ शकता, वेगळे पण देऊ शकता. की आपण ज्या वेळेला भाकरीचा समावेश आहारामध्ये करतो तर त्यामध्ये जे आपण नागली, नाचणी हे धान्य वापरतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी रक्ताची कमतरता झालेली आहे ती भरून निघते. बऱ्याचदा मासिक पाळीमध्ये जर अंगावर जास्त जात असेल किंवा मूळव्याधीसारखा त्रास असेल तर त्यामुळे आणि पोषक आहाराचा पण अभाव यामुळे बऱ्याचदा तुमच्या ठिकाणी जी रक्ताची कमतरता आहे ती जास्त प्रमाणामध्ये आढळून येते आणि मग ती जर भरून काढायची असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये साध्या साध्या गोष्टींचा समावेश जरी केला तरी ती रक्ताची कमतरता भरून काढू शकता आणि तुम्हाला आवश्यक ते पोषण मूल्य पण त्या आहारातनं मिळतील. ज्यावेळेला आपण भाकरीसोबत भाजीचा विचार करतो तर फक्त मिरचीचा ठेचा किंवा तोंडी लावणं एवढंच पुरतं मर्यादित न ठेवता ज्या ऋतूमध्ये बऱ्याचदा शेतामध्ये साध्या साध्या भाज्या आपल्याला मिळतात, जसं मेथी आहे, करडई आहे, शेपू, पालक यासारख्या ज्या भाज्या आहेत, तांदूळचा आहे, त्या भाज्यांचा जर आपण भाकरीसोबत समावेश केला तर त्यामुळे तुम्हाला लोह तर मिळतंच पण यासारख्या बऱ्याचशा घटकांमधून आपल्याला कॅल्शियम पण भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि कॅल्शियम जर मिळालं नाही, त्याची कमतरता असली तर हाडं ठिसूळ होतात, त्यामुळे तुम्हाला सांध्यांच्या ठिकाणी पण वेदना होते, पाठ दुखायला लागते, पोट कंबर दुखायला लागते आणि जर त्या पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेला गर्भाशयाची पिशवी शरीरातनं काढून टाकतात त्यामुळे तर ही हाडांची ठिसूळता आणखी वाढते आणि कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते
आयनची लोहाची पण कमतरता, यामुळे तुम्हाला वारंवार थकवा जाणवणं, कामाची जी शक्ती आहे ती पण तुमची हळूहळू कमी होत जाते. मग हे जर टाळायचं असेल तर हा त्रास तुम्ही सहन केला आतापर्यंत, पण तुमच्या लेकीसुनांनी जर हा त्रास सहन करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना लहानपणापासूनच किंवा त्या वयात येण्यापूर्वीपासून हा आहार तुम्ही त्यांना पोषण मूल्य असलेला आहार देणं गरजेचं आहे. मग या साध्या साध्या भाज्या जर तुम्ही वापरल्या तर लोह तर मिळतंच आणि कॅल्शियम पण मिळतं. नागलीसारखे जे द्रव्य आहेत, राजगिरा आहे, त्याशिवाय आहाळीव आहे, आहाळीवचा पण जर उपयोग तुम्ही केला तर त्याचा कंबरदुखी आहे किंवा हाडांमध्ये जी ठिसूळता आहे ती दूर व्हायला, कॅल्शियम वाढायला मदत मिळते. त्याशिवाय तुम्हाला गूळ सहज उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही रोज गूळ फुटाणे खाल्ले तरी लोहाची कमतरता दूर होते. मग आपण वेगवेगळे काही शेव चिवड्यासारखे पदार्थ विकतचे घेऊन खाण्यापेक्षा मग आपल्या घरामध्ये जे सहज आपल्याला उपलब्ध आहे, तीळ आहे, जवस आहे, कराळं आहे, हे एकत्र करून किंवा खोबरं आहे याची जर तुम्ही चटणी तयार करून ठेवली आणि ती जर खायला दिली मुलींना पण आणि तुम्ही स्वतः पण खाल्ली तर त्यातनं तुम्हाला नैसर्गिकरित्या तेल पण मिळतं आणि या प्रत्येक घटकांमधनं तुम्हाला कॅल्शियम मिळतं. लोहाची तुमची कमतरता दूर व्हायला मदत मिळते. जर हा साधा साधा आहार तुम्ही ठेवला, तुम्ही भाकरीसोबत बऱ्याचदा किंवा भातासोबत पिठलं करता, मग अशा वेळेला जर आपण मेथीसारख्या भाज्या आहेत किंवा ज्या पालेभाज्या आहेत त्या थोड्याशा उन्हात वाळवून ठेवल्या आणि त्यांचा उपयोग जर त्या पिठल्यामध्ये पण केला तर त्याची चवही वाढते आणि तुम्हाला आवश्यक ते पोषण मिळायला पण त्यामुळे मदत मिळते. त्यामुळे असे जे साधे साधे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्याच पदार्थांचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुम्हाला योग्य ते पोषण मिळायला पण मदत मिळते. ज्या वेळेला तुम्ही आहारात चव येण्यासाठी आपण बऱ्याचदा कांदा लसणाचा खूप जास्त प्रमाणावर उपयोग करतो, पण ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, ज्यांना अंगावर जास्त रक्त जात आहे, त्यांनी लसणाचा वापर कमी करायला पाहिजे, कारण त्यामुळे तो त्रास, ॲसिडिटीचा त्रास पण लसणामुळे वाढू शकतो. त्यामुळे कांद्याचा उपयोग काही प्रमाणामध्ये करू शकता, पण असा त्रास होत असेल तर लसणाचा उपयोग टाळायला पाहिजे. आणि जे तुमच्या प्रजनन अवयवांना सक्षम करेल, तुमच्या शरीराला सक्षम करेल, आरोग्य प्रदान करेल अशा प्रकारचा ताजा सकस जे तुम्हाला सहज उपलब्ध आहे त्या पद्धतीचा आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि योग्य वेळेमध्ये या दोन्ही वेळेला व्यवस्थित खाणं आणि आपल्या मुलींना पण ते खायला देणं हे पण तेवढं तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी गरजेचं पण आहे आणि महत्त्वाचं पण आहे. धन्यवाद.